नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। मुलांच्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी निमित्त विविध स्पर्धा आयोजित केलेल्या असतात। त्यापैकी एक तिरंगा रेसिपी बनवण्याची स्पर्धा देखील असते। तर त्यासाठीच आज आपण तिरंगा रेसिपी तयार करणार आहोत। चला तर मग लवकरच आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण ट्राय कलर अप्पे तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 3 वाट्या तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। हे अप्प्यांसाठी घेतलेले तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून तांदूळ भिजतील असे पाणी टाकून हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत। त्यासोबतच मी इथे घेत आहे 1 वाटी उडीद डाळ। 3 वाटी तांदूळांसाठी त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ मी घेतलेली आहे। ही उडीद डाळ देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। 7 ते 8 तास ही उडीद डाळ आणि तांदूळ छान भिजत घातल्यावर हे बघा छान भिजलेले आहेत। आता हे भिजलेले उडीद डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊया। तुम्ही इथे कुठलेही तांदूळ घेऊ शकता, अगदी रेशनच्या तांदूळाचे अप्पे देखील खूप छान येतात। थोडेसे तांदूळ आणि थोडीशी डाळ घेऊन हे वाटण बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यावं। मी अशाच प्रकारे सर्व वाटण वाटून घेते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। डाळ आणि तांदूळ पूर्ण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा चमचा दही आणि थोडासा सोडा टाकून हे मिश्रण अशा प्रकारे फेटून घेते। हे अप्प्यासाठी तयार केलेलं मिश्रण एकाच डायरेक्शनने एखाद्या चमच्याने फेटून घ्या, म्हणजेच त्यामध्ये हवा भरली जाईल आणि अप्पे अगदीच जाळीदार तयार होऊन येतील। 5-7 मिनिटं हे मिश्रण छान फेटून झाल्यानंतर 10 ते 12 तासासाठी हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा चमच्याने एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटून घेऊया। बरेच जण या मिश्रणामध्ये फर्मेंट झाल्यानंतर सोडा टाकतात। हे अप्पे तयार करताना तुम्ही इथे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, शिमला मिरची हे भाज्या देखील यामध्ये वापरू शकता। आज मी ट्राय कलर रेसिपी तयार करत आहे, त्यामुळे मी हे बॅटर प्लेनच ठेवलेलं आहे। मिश्रण छान फेटून झाल्यानंतर या मिश्रणाचे आपण सारखे 3 भाग करून घेऊया। एक भाग ऑरेंज कलरसाठी, एक ग्रीन कलरसाठी आणि एक व्हाईट कलरसाठी। एका भांड्यामध्ये मी ऑरेंज रेड हा कलर वापरला आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये ग्रीन आणि एक भांडं हे व्हाईट कलरसाठी ठेवलेलं आहे। हे सर्व रंग व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यावेत। तुम्ही इथे लिक्विड फूड कलर वापरले तरी चालतील किंवा ऑरेंज ऐवजी जर तुम्ही गाजर खिसून टाकलं आणि ग्रीन ऐवजी पालकाचा प्युरी टाकली तरी कलर तयार होतील। तर अशा प्रकारे ऑरेंज रंग आणि ग्रीन रंग हा मी व्यवस्थित चमच्याने मिक्स करून ठेवलेला आहे। प्रत्येक रंगासाठी वेगवेगळा असा चमचा वापरावा। आता आपण अप्पे तयार करण्यासाठी घेऊया। त्यासाठी गॅसच्या मीडियम फ्लेमवर अप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवत आहे। अप्पे पात्र छान गरम झाल्यानंतर तेलाने या अप्पे पात्राला थोडंसं ग्रीस करून घेऊया। तेलासोबतच मी थोडंसं बटर देखील या अप्पे पात्रावर फिरवून घेते। तेल छान गरम झाल्यानंतर या अप्पे पात्रामध्ये ऑरेंज रंगाचं बॅटर मी अशा प्रकारे टाकून घेत आहे। त्यानंतर ग्रीन रंग आणि नंतर व्हाईट। अप्पे पात्र हे गॅसवर सेंटरला खूप गरम होतं, त्यामुळे अप्पे तयार करताना बाहेरच्या सर्कलवर अप्पे सर्वप्रथम त्या मोल्डमध्ये टाकावे आणि नंतर मधल्या मोल्डमध्ये। सर्व बॅटर अप्पे पात्रामध्ये टाकल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे अप्पे छान शिजू द्यावेत।
त्यानंतर झाकण काढून हे सर्व अप्पे एखाद्या चमच्याच्या साहाय्याने दुसऱ्या बाजूनी टर्न करून घ्यावेत, म्हणजेच दोन्ही बाजूनी हे अप्पे छान शिजून येतील। हे बघा, अप्प्यांना छान जाळी येत आहे। दोन्ही बाजूंनी तेल किंवा बटर टाकून हे अप्पे छान कुरकुरीत असे भाजून घ्यावेत। एकदा अप्पे एका साईडने उलटल्यानंतर झाकण ठेवून परत दुसऱ्या साईडने उलट करून झाकण ठेवून शिजू द्यावेत, म्हणजेच अप्पे छान कुरकुरीत आणि आतपर्यंत शिजले जातात। असे केल्यामुळे अप्प्याची जी बाहेरील बाजू असते ती कुरकुरीत अशी भाजून येते आणि आतील बाजू ही छान जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होते आणि अप्पे खायला खूप छान लागतात। तर अशा प्रकारे तयार आहेत ट्राय कलरचे अप्पे। आजची ही ट्राय कलरची रेसिपी तुम्हा सर्वांना आवडली असेल तर या 15 ऑगस्टला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांच्या कॉम्पिटिशनसाठी नक्की तयार करून द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।